सद्गुरू पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशीराजे कळो आले असं तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे। त्या अभंगाच्या अंगाने महाराजांनी देहाचा विसर पाडी मज मध्ये वर्णन केलेलं आहे, चिंतन व्यक्त केलेलं आहे। तर त्या अंगाने जरासं आपण आज चिंतन करण्याचा प्रयत्न करू। गेल्या मंगळवारी आपण त्या अंगाने केलं होतं। आज त्या पुस्तकात महाराजांनी जे विवरण केलेलं आहे त्या अंगाने आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू की जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा त्याच्या स्वरूपाच्या विसरात जन्माला येतो। म्हणजेच तो स्वतः एक विशिष्ट कल्पना आपल्या ठिकाणी धारण करतो आणि त्या धारणेतून तो जीवन जगत असतो। ती धारणा म्हणजे मी देह आहे ही त्याच्याकडे पक्की धारणा झालेली असते। म्हणजे जगातली सगळी माणसं किंवा पशु पक्षी कीटक जे जे जन्माला आलेले ते सगळे देहभावातून जीवन जगतात। परमार्थामध्ये ह्याला मायेमुळे हा देहभाव निर्माण झाला असं सांगितलं जातं। तिथे माया म्हणजे नेमकं कारण माहीत नाही असं जीवनविद्या सांगते, पण परिणाम आहे, कारण माहीत नाही असं होतं। कारण सांगता येत नाही त्याला माया असं एक उत्तर दिलेलं आहे महाराजांनी। तर त्या अंगाने जरा आज आपण चिंतन करणार आहोत की आपल्याला हा जो देह प्राप्त झालाय, हा देह प्राप्त झाला हे आपल्याला म्हणजे कोणाला प्राप्त झाला इथून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे। आपला देह असं जे आपण म्हणतो, हा देह परमेश्वरातून निर्माण झालेला आहे, कोणी माणसाने तो निर्माण केलेला नाही। आई जरी म्हणाली ती माझा मुलगा माझी मुलगी, तर ते सगळी रूप परमेश्वराची, माझं म्हणून काहीच नसतं। पण किती सांगितलं तर ते आपल्याला पटत नाही। ह्यालाच म्हणतात देहभाव किंवा त्यालाच म्हणतात माया। मी आणि माझेपणामध्ये आपण जे जीवन जगतो त्याला ते देहभावाचं प्रगट रूप आहे। देहभाव म्हणजे काय, मी आणि माझं, त्याच्यातून आपलं सगळं जीवन चाललेलं असतं। आणि त्यावेळेला बऱ्याच वेळेला परमार्थामध्ये देहाबद्दल विचित्र कल्पना केली गेली। देहाला आत्मज्ञानाप्रती मध्ये असलेला धोंडा म्हटलाय किंवा तो आत्म्याचा पिंजरा म्हटलाय असं आपण पाहतो। जीवनविद्येने मात्र त्यावर अधिक प्रकाश टाकला की देह आहे म्हणून जीवन आहे, देह आहे म्हणून ज्ञान मिळवता येतं, देह आहे म्हणून आपण अगदी आत्मज्ञानापर्यंत पोहोचू शकतो। म्हणजे हे आपण कोण हे आपल्याला कळलं पाहिजे। पण आपण म्हणजे देह असं आपल्या स्वतःकडे एक घट्ट दृढ भाव आहे। दृढ भाव कोणी शिकवला नाही, आपोआप आलाय। त्या येण्यामागचं कारण आहे माया म्हणण्यापेक्षा जगातले जर सगळेच देहभावातून जन्माला येतात तर तो एक नियम आहे, त्याला नियम म्हणतात, तो अपवाद नाही, तो नियम आहे। पण नियम असं कोण सांगत नाही, त्याला माया म्हणतात। कारण परमेश्वर कसा चुकणार, पण परमेश्वर चुकलेला पण नाही। म्हणजे त्या शक्तीकडनं, त्या प्रज्ञाशक्तीकडनं ते जन्म प्रत्येकाचा झालेला आहे, त्यामुळे तो अचूकच असतो। त्याला एवढंच म्हणता येतं की कर्माचा तो परिणाम असतो। प्रत्येकाचा जन्म हे त्याचं प्रारब्ध आहे। त्याचं म्हणजे कोणाचं, जीवाचं। जीव म्हणजे कोण, जाणीव। लक्षात घ्या, एक एक शब्द आपल्याला आपण नेहमी म्हणतो पण लक्षात आलं पाहिजे की आपण म्हणजे जाणीव आहोत आणि ह्या जाणीवेचा हा देह आहे। आपल्या प्रारब्धाने हा देह आपल्याला मिळालेला आहे। आपण ठरवू शकत नाही कोणत्या आई बाबाच्या पोटी जन्माला यायचं, ना तर सगळ्यांनी अंबानीच्या पोटी जन्माला मागितलं असतं ना। ज्यांना पैसे भरपूर आहेत त्यांना कोण पाहिजे, टाटा बिर्ला अंबानी किंवा आता अदानी। कोणी असं नाही म्हटलं असतं की बाबा आम्हाला संतांच्या घरी जन्माला हवं, कळलं ना। ते फार थोडे म्हणणार आहे, बाकीचे लोक ठरवलं असतं तर, पण हे असं ठरवून जन्म कोणाचाच आलेला नाहीये। प्रत्येकाचं पूर्व आयुष्यातलं जे कर्म आहे आणि त्या कर्माचा परिणाम म्हणजे आज आपल्या वाट्याला आलेलं हे आपलं प्रारब्ध आहे। म्हणजे शरीर हे प्रारब्ध आहे आपलं।
आपलं म्हणजे कोणाचं, परत लक्षात घ्या, आपलं म्हणजे ह्या जाणीवेचं. तर ही जाणीव आणि हा देह यांची गाठ पडली म्हणतात, आणि त्याला चित्जड ग्रंथी म्हणतात. आता इथे देहाचा काही दोष नाही, एवढं देह मिळाला हे खरं आपल्याला वरदान आहे. आपल्याला देह मिळाला म्हणून आपण जाणीवपूर्वक सगळे जग पाहू शकतो, जाणीवपूर्वक सगळे ज्ञान मिळवू शकतो, जाणीवपूर्वक आपण आपल्या अनेक गोष्टी आपल्या ज्या आज जीवनात करतो ते देह आहे म्हणून. देह नसेल तर काय होतं बघा, गाढ झोपल्यानंतर काय मिळतं, शांती सुख मिळतं, पण बाकी गोष्टी काही मिळत नाही. बासुंदी खावीशी वाटते, नाही खात. आंबे खावीशी वाटतात, नाही खावीशी वाटत, कारण गाढ झोपलेलं आहे. जागा झाल्यावर आपल्याला हा आनंद घेता येतो, म्हणून आनंद घेण्यासाठी हा देह आहे, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. पण इथे एक महत्वाचं लक्षात घ्यायचं की ही जी जाणीव म्हणजे आपण ही जाणीव विसरली म्हणजे आपण विसरलो. ही जाणीव असं जेव्हा म्हणतो ती ही जाणीव तरी नेमकं काय आहे, तर तीच परमेश्वरी शक्तीचं रूप आहे, चैतन्य शक्तीचं ती जाणीव हे स्फुरण आहे, रूप आहे. जसं समुद्राची लाट, तसं जाणीव म्हणजे चैतन्य सागरात प्रगट झालेली ही लाट म्हणजे जाणीव. अशा किती जाणीव आहेत या जगामध्ये, जेवढी जिवंत पशु पक्षी माणसं सगळी आहेत त्या सगळ्या चैतन्य सागराच्या लाटा आहेत. पण लाट जशी आपण समुद्र आहोत हे लक्षात घेत नसेल, आता लाटेला काही जाणीव नसते, नेहमीपूर्वक कार्य चालू आहे, पण आपण मात्र चैतन्य शक्तीचा अंग आहोत विसरलो, आपण परमेश्वराचा आहोत हे विसरलो, आणि आपण कोणाचे आहोत म्हणतो, आपण देहच आहोत. हे देहच आहोत ही जी भावना आपल्याकडे निर्माण झाली त्याला म्हणतात चित्जड ग्रंथी. जन्माला आलेलं जे मूल आहे ते चित्जड ग्रंथी असते. चित म्हणजे चैतन्य एकाला वाटतं, पण ही चित म्हणजे जाणीव म्हणजे जाणीवचे दोन अंग आहेत. शरीराच्या अपेक्षा त्याला बहिर्मन आणि अंतर्मन म्हणतो आपण. शरीराच्या अपेक्षा न म्हणता ती जाणीव आणि नेणीव असे दोन शब्द वापरतो. ती जाणीव नेणीव तीच अंतर्मन आणि बहिर्मन या अंगाने आपल्या ठिकाणी कार्यरत असते. ह्या अंतर्मनाची गाठ शरीराशी पडली, मग शरीर आणि अंतर्मन एक झालं तेव्हा बहिर्मन प्रगट झालं. लक्षात घ्या, दोन गोष्टी ज्या एकत्र होतात तिसरी गोष्ट निर्माण होते. कुठच्याही जगामध्ये तुम्ही कोणतीही एक गोष्ट काही दोन गोष्टी एकत्र झाल्या काय होतं, त्याच्यातून तिसरी गोष्ट आणखी एक निर्माण होते. तसंच अंतर्मन आणि शरीर यांची जेव्हा गाठ पडली त्या गाठीतून तिसरी गोष्ट आली, ती म्हणजे त्या जाणीवपूर्वक जाणायला लागली, त्याला म्हणतात बहिर्मन. जोपर्यंत आता गाढ झोपतो तेव्हा हे बहिर्मन तिथे नसतं, संपूर्ण अंतर्मनाचं कार्य चालू आहे. म्हणजे जाणीवपूर्वक आपण काही जाणू शकत नाही. माणूस बेशुद्ध पडला त्याला जाणीवपूर्वक काही कळत नाही, नेणीपूर्वक तो आहे, पण नेणीपूर्वक तसा पडून राहिला काय उपयोग आहे. तर रावणाचा भाऊ कोण होता, कुंभकर्ण. तो वर्षानुवर्ष झोपून राहायचा, माहितीच नसतं, उठल्यानंतर मग त्याला खायला भरपूर लागायचं. अशी गोष्ट आपण पाहतो ना, तर जाणीवपूर्वक नाही तो झोपेत काय उपाशीच तो. तर हे जे शरीर आहे हे शरीर हा जीवनाचा आनंद आणि जीवनामधील असलेला ज्ञान घेण्यासाठी परमेश्वर कृपेने आपल्याला प्राप्त झालेलं हे वरदान आहे. आपल्याला म्हणजे शरीर हा वरदान आहे, पण त्या शरीरालाच लोक शाप समजायला लागले, त्या शरीराला मग छळायला लागले. छळायला म्हणजे पंचाग्नी साधनं, उपास तपास, रतवैकल्यम, त्याला म्हणतो आपण संयम केला की आपल्याला काहीतरी प्राप्त होतं असं लोकांचा समज आहे. म्हणून अनेक धर्मामध्ये उपास तपास रतवैकल्य भरपूर आहेत. का, ह्या देहामुळे आपलं नुकसान झालं असा तो भाग आहे. कारण देहाची जी आपल्याकडे आसक्ती ती आसक्ती तुटली पाहिजे ह्या त्याच्या मागचा बोध असतो. पण इथे देहामुळे काहीच झालेलं नसतं, जाणीवेनेच कल्पना केली मी देह आहे. देहाने नाही सांगितलं मी तुझी आहे, मीच तू आहे असं काही बोललेलं नाही, जाणीवेने कल्पना केली. आता जाणीवेने कल्पना केली मी देह आहे, ह्या चूक कोणाची, जाणीवेची, देहाचं काहीच नाही. मग चूक सुधारायची कोणी, जाणीवेने. म्हणून ही जी चित जड ग्रंथी जो शब्द वापरला जातो शास्त्रामध्ये, तिथे
ती जी अनंत स्वरूप परमेश्वर शक्ती आहे ती पूर्णतः नेणीव स्वरूप आहे, म्हणजे शुद्ध जाणीव स्वरूप, शुद्ध नेणीव असं जीवनविद्याचे वर्णन करते. ते ती नेणीव स्वरूप आहे पूर्णतः. तिथे आपल्यासारखं जाणीवपूर्वक जशी आपण गाढ झोपेत असतो तशा अवस्थेत परमेश्वरी शक्ती आहे. आता गाढ झोपेत ती काहीच करत नाही का, करते सगळं. आता गाढ झोपेत आपला श्वासोच्छवास चालतो, हृदयाभिसरण चालतं, रक्ताभिसरण चालतं, कोणी मच्छर चावले लगेच हात मारतो आपण पटकन. म्हणजे नेणीवपूर्वक असलं तरी तिथे जाण आहे, पण ती नेणीवपूर्वक आहे. जाणीवपूर्वक तिथे दुःख सुख काही नाहीये. सुख दुःख हे जाणीवपूर्वक, जाणीव म्हणजे शरीराच्या अपेक्षेत जाणीवपूर्वक आपण जाणायला लागतो तर आपण सुखी होतो, दुःखी होतो, काय दुखलं, हे दुखलं, शरीरात काय आजार आला, वाईट वाटलं, सगळं जे होतं ते जाणीवपूर्वक. म्हणून डॉक्टर काय करतात, इंजेक्शन देतात. काय करा, कशाला झोपून जायला, झोपून जा, मग बरं वाटेल, आपोआप बरं वाटतं म्हणतो आपण. कारण तिथे आपोआप रिपेअर सगळी तयार होतात. म्हणजे नेहमी ही प्रचंड शक्ती आहे, अंतर्मन ही प्रचंड शक्ती आहे प्रत्येकाकडे. आणि तीच प्रचंड शक्ती असलेली शक्ती स्वतःला मी देव म्हणते. अर्थात हे मी देव म्हणते त्यामुळे आता बघा, लक्षात घ्या, जर जाणीवेने शरीर धारण केलं असतं आणि तिला लक्षात आहे मी जाणीवच आहे, तर ती जीवन जगलीच नसती, गपचूप बसली असती, काहीच करायचं नाही मला. बघा काही लोक असं म्हणतात, काहीच न करता गपचूप पडून राहतात. पडून राहतात म्हणजे काहीच करायचं नाही, काय मिळवायचं नाही, काय कोणाच्या बद्दल अपमान नको, मान नको, काही नको, गपचूप बसला का, त्याला आपण काय म्हणतो, वेडा आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादी व्यक्ती लपून बसली, आता ती जड भरताची गोष्ट काय, जड भरत तसाच होता, काहीच करायला बोलायला मागत नव्हता, काहीच ना, म्हणून त्याला जड म्हणजे मूर्ख. त्या काळात जड म्हणण्याचा अर्थ तो मूर्ख आहे अशा पद्धतीने म्हटलं, पण तो ज्ञानी होता. म्हणून अंतर्मन हे परमेश्वराचंच रूप आहे, परमेश्वराचंच स्फुरण आहे. म्हणजे परमेश्वराची सगळी शक्ती त्या अंतर्मनाशी संबंधित आहे. म्हणून आपण प्रत्येक जण परमेश्वराशी जोडलेलो आहोत, पण ते आपल्याला कळत नाही. आणि ह्या अंतर्मनामध्ये मी देह हा भाव आहे. बहिर्मनामध्ये थोडा वेळ असतो. आता बहिर्मनामध्ये गंमत अशी असते, तुम्ही मन लावून एखादं काम करताय, मन लावून समजा प्रार्थना म्हणतात, मन लागलं तर, नाही लागलं तर वेगळी गोष्ट. रममाण झाला तर काय होतं, देहाचा विसर असतो, ते देह नसतो, आपण त्या प्रार्थनेमध्ये अगदी मग्न झालोय. एखादा क्रिकेट खेळताना अगदी चांगले फटके कधी मारतो, चांगला खेळतो असं कधी म्हणतो, त्याला देहाचा विसर पडतो. त्याला सगळं लक्ष त्या बॉलकडे, बॅटकडे, सहज बॅटिंग करतो. तो दुसऱ्या वेळेला लक्ष नसतं, आउट पण होतो. म्हणजे जेव्हा माणसाला देहाचा विसर, म्हणजे हा बहिर्मनाला देहाचा विसर पडतो आणि ते एखादं कार्य करायला लागलं, ते कार्य अतिशय उत्तम होतं. म्हणून आपलं काम करताना प्रेमाने, मन लावून, सगळं तिथे लक्ष देऊन काम केलं पाहिजे. म्हणजे काय होतं, देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडतो म्हणजे ते काय असतो, ते देवभाव आपोआप असतो, कळला नाही तरी असतो. कारण मुळात आपण देवभावाचाच आहोत, देवच आहोत. आणि म्हणून आपलं कर्म प्रेमाने करा असं जेव्हा संत सांगतात, आपले सद्गुरू सांगायचे, आपल्या वाटलेलं काम आपण प्रेमाने, कृतज्ञतेने, मन लावून केलं पाहिजे. आणि त्याच्यात पण आनंद असतो. म्हणजे ज्या वेळेला आपण साधना करतो किंवा ज्या वेळेला आपण प्रार्थना म्हणतो, उपासना यत्न करतो, त्यामध्ये मन लागतं, इथे दुसरीकडे कुठेच लक्ष जात नाही. त्यावेळेला आपलं मन शांत होतं, निवांत होतं, आनंद होतो. कारण तिथे ह्या बहिर्मनाला देहाचा विसर त्या क्षणासाठी पडलेला आहे, परमनंट नाही, त्या क्षणाचा. पण अंतर्मनाला मात्र आठव असतं. जरी देहाचा विसर बहिर्मनाला पडला, ते अंतर्मन अजिबात विसरत नाही, मेला तरी विसरत नाही. म्हणजे सद्गुरू भेटला नाही आणि तो असाच जगणार आहे, असंच एक दिवस देव सोडणार. म्हणजे बघा, ट्रम्प आहे ना, जाताना पण तो दादागिरी करतच जाणार सगळ्यांना, दम देत जाईल तो सगळ्यांना. कारण त्याला वाटतं मी प्रेसिडेंट आहे, बाहेरसारखंच जग आहे. होतं ना तसं. म्हणजे तो भाव माणसाचा तसाच होतो. जो आयुष्यभर जो करतो तेच माणूस करतो. मला नेहमी म्हणतात, आयुष्यभर जो दारू प्यालाय, मरताना काय तो अमृत मागणार की ताक मागणार, मरताना तो दारूच मागतो. मला आठवतं. तर इथे महत्वाचं लक्षात घ्यायचं की आपण आयुष्यभर जर चांगलं कर्म करत असू तर ते शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्याकडे तो जर सद्भाव असेल, देवाचं स्मरण असेल, तर आपला पुढचा जन्म त्या दिशेने चालू होतो. आणि म्हणून अनिष्ट गोष्टीचं चिंतन येता कामा नये. सांगायचा उद्देश काय, की जी चिज्जड ग्रंथीमध्ये अंतर्मनामध्ये हा देहभाव असल्यामुळे तिथे सगळे विकार आपल्याकडे बरोबर जोडलेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर जे म्हणतो आपण, हे सगळं तिथे भरलेलं असतं.
आणि त्यामुळे जरासं बाहेरून कोणी उलट सुलट बोललं की हे आतून फलटण वर येते, लगेच राग येतो, दुःख होतं, चीड येते, वाटेल आपण कोणाला बोलायला लागतो. याचं कारण का? आपल्याकडे हा देहभाव आहे. हा देहभाव गेला तर आपण सुखी होऊ. म्हणून तर ते म्हणाले ना, देवा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी. आता हे देहाचा विसर म्हणजे इथे लोकांना गुह्यार्थ कळला नाही. लोकांना देहाचा विसर पाड, माझा देहाचा विसर म्हणजे दारू पितो त्याला देहाचा विसर असतो काही वेळा, मग धडपडतो, कुठेतरी पडतो, म्हणजे काय देहाचा विसर कंट्रोल मध्ये राहत नाही. म्हणजे काय तो सुखी झाला का? तो सुखी नाही झाला. म्हणून लोक गर्द पितात, दारू पितात, ते बरं वाटतं म्हणून पितात. गर्द काय सोपं नाही, स्वस्त नाही मिळत, लाखो रुपये लागतात म्हणे. एवढंसं गरजलं की एवढा कोटी रुपयाचा गर्ज होता असं म्हणतात आजकाल, आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो. तर लोकांना वाटतं देहाचा विसर पडला म्हणजे आपल्याला सुख होतं, तसं नाहीये. तर इथे देहभावाचा विसर व्हायला पाहिजे. आज आपल्याकडे जो देहभाव आहे, आपण देह नाही तर आपण जाणीव आहोत किंवा अंतर्मन आहोत, अगदी स्पष्ट लक्ष द्यायचं तर. आणि त्या अंतर्मनाला जो देहाचा आठव आहे, म्हणजे देहभाव आहे, मी देह आहे हा भाव आहे, त्याचा विसर झाला पाहिजे. म्हणून त्याचा विसर होण्यासाठी खरा परमार्थ आहे. परमार्थामध्ये सद्गुरू शिष्याला हेच सांगत असतात. म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या का सांगतात? आपल्या ठिकाणी असलेला देहभाव बाजूला गेला पाहिजे, अहंकार बाजूला गेला पाहिजे, आपले अनिष्ट विचार, चिंतन, नकारात्मक गोष्टी सगळ्या जर बाजूला गेल्या तर उरला उरे विठ्ठल उरतो. हे बाजूला जाता आलं पाहिजे, ते होत नाही आपल्याकडे. म्हणून सद्गुरू जे जे साधना देतात ती साधना आपल्याला पुन्हा पुन्हा करायची. म्हणून देहभावातून सुटका व्हायचं असेल तर आपल्याला सतत देवाचं चिंतन असायला पाहिजे. देवभावाचं म्हणजे आहे तो देवच आहे. ती जाणीव म्हणजे काय? दिव्य आहे. आहेत ते देवच आहे, जाणतं ते देवच आहे, दिसतं ते देवच आहे, आणि सर्व सर्व देवच आहे. ह्या भावाचा तुम्ही रममाण झालात आणि त्या भावातून पाहण्याचा प्रयत्न केला तर जर अंतर्मनात हा भाव मुरला तर तुम्ही देव झालात. मग दुसरं काही करायची आवश्यकता नाही. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून हा देहभाव जाण्यासाठी काय केलं पाहिजे? तर देहभाव जाण्यासाठी आपल्याला दिव्यत्वाशी एकरूप झालं पाहिजे. म्हणजे चरणी जगन्नाथा चित्त ठेले असं जे म्हटलंय की जगन्नाथाच्या चरणी आपलं चित्त आपल्याला अर्पण करता आलं पाहिजे, की हे चित्त त्या जगन्नाथच्या चरणाशी बांधून टाकता आलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे. आता ह्या शब्दामध्ये पण गुह्य आहे. म्हणजे प्रत्येक संत जे सांगतात तर तुम्ही चरणामध्ये म्हणजे बाबा चला विठ्ठलाची मूर्ती ते चरणाकडे जाऊन बसला असं आहे का? नाही, असं नाही. किंवा एखादा सद्गुरू बघतो सद्गुरूच्या चरणाशी जाऊन बसा, नाही बस सद्गुरू तुमच्या चरणाकडे राहू दे. अरे तू चरणाकडे राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे कळत नाही. ते कळण्यासाठी सद्गुरूंचे चरण म्हणजे सत्स्वरूप आणि चित स्वरूप हे दोन चरण आहेत. चरण म्हणजे काय? ह्या दोन अंगाने हे सगळं जीवन चाललंय. जे मूळ स्वरूप आहे ते सत्स्वरूप आहे, ते जाणणारं तत्व म्हणून प्रत्येक जीवामध्ये ते जाणतं. प्रत्येक शरीर रूपाने जे जे प्रकट झालेलं आहे जिवंत शरीर, तिथे तेच चित्त आहे. त्या चित्ताने आपण स्वरूपाचे आहोत हा भाव लक्षात आला. आपलं मूळ आहे काय? मूळ आपलं परमेश्वरी शक्ती आहे, अनंत चैतन्य स्वरूप आहे, ते आपलं स्वरूप आहे आणि त्याच्याशी आपण एकरूप होता आलं पाहिजे. म्हणून इथे देवाचं स्मरण करा, आधी देवासी ओळखावे, मग त्याचे भजन करावे, अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे. कधी ध्यान धरता येईल? देवाची ओळख झाली तर. आणि म्हणून महाराज इथे भक्ती करायला सांगतात. इथे काय कसं करायचं? भक्ती करा. भक्ती करा म्हणजे परत महत्वाचा मुद्दा सांगतात, काल्पनिक देवाच्या काल्पनिक भक्तीने हा देहभाव बाजूला होत नाही. आता तुम्ही हे काल्पनिक देव आणि काल्पनिक भक्ती कोणती म्हणतात महाराज? झटकाईल आपल्याला. आपण ज्या देवाच्या मूर्तींची पूजा अर्चा करतो की नाही, त्या मूर्तींना आपण कल्पनेतून देव म्हटलंय आणि ते देव आहे. त्यात काल्पनिक देवाची पूजा कशी करायची? तर गंध लावा, कुंकू लावा, तुळशी वाहा किंवा बेल वाहा, हे सगळं जे सांगितलेलं आहे. माणसं तशी भक्ती करतात, त्यांना माहित नाही, त्यांना
परंपरेने सांगितले त्याप्रमाणे भक्ती करतात, पूजा अर्चा करतात. आपण जर पूर्वी आता बाहेरचे लोक बरेच, आता आपले पण लोक करत आहेत माहिती नाही, सत्यनारायणाची पूजा करतात, का महाशिवरात्रीचा कडक उपास करतात, 1000 बेल वाहतात. हे केल्यानंतर जर देहभाव जात असेल तर ती भक्ती बरोबर, पण तिथे देहभाव जातोय पत्ताच नसतो. आपण देहभाव सुटण्यासाठी हे सगळं करतोय, बऱ्याच लोकांना कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात काल्पनिक देवाची काल्पनिक भक्ती करून हा देहभाव सुटणार नाही. मग सुटणार कधी? जे सत्स्वरूप आहे त्या सत्स्वरूपाशी एकरूप झालात की तेच त्याचं सगळं जीवन आहे. देवाचं म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, त्या चैतन्य स्वरूपच आपल्यातून प्रगट आहे. हा जेव्हा आपल्याकडे भाव येतो त्याला म्हणतात देवभाव. आणि ह्या देवभावाचं सतत चिंतन आणि त्या देवभावातून सगळ्या कृती करायला लागलो तर आपल्याकडचा देहभाव हळूहळू कमी होतो. लक्षात घ्या, पाहतं ऐकतं बोलतं हे कोणाचं आहे? तर हे सतत आपल्याला सगळं जे जे आहे ते देवाचं आहे. म्हणजेच देवाचा म्हणजे मी सोपा शब्द वापरतो. देव म्हणजे दिव्य स्वरूप, अनंत स्वरूप, चैतन्य स्वरूप, हे जे सगळं सतत सच्चिदानंद स्वरूप हे जे आहे ती जी परमेश्वरी शक्ती आहे, एकच देव आहे. जगातल्या सर्व माणसांचा, कोणत्याही धर्माचा असो, सर्व पशु पक्ष्यांचा, जे जे जिवंत म्हणून चर अचराचा, सगळ्यांचा परमेश्वर एकच. कारण तो म्हणजेच अनंत चैतन्य स्वरूप. त्याला रंग नाही, रूप नाही, गंध नाही, कधीही पाहता येणार नाही. जसं त्याला पाहता येत नाही तसं आपणही आपल्याला पाहू शकत नाही. ही तो आणि आपण एक आहोत ह्याचं खूण आहे. आपण परमेश्वराची खूण काय? ही जाणीव, पण रंगरूप गंध काही नाही. परमेश्वर शक्तीला रंगरूप गंध नाही. रंगरूप आहे ते शरीराला आहे, जाणीवेला नाही. जाणीव ह्या शरीरातून प्रगट आहे. ह्या भावात जेव्हा आपण जीवन जगायला लागतो की सगळं जीवन परमेश्वराचं आहे, देवाचं आहे किंवा सद्गुरूंचं आहे. सद्गुरूंचं सगुण रूपात सद्गुरू म्हणजे स्वरूपच, हा भाव तिथे असला पाहिजे. म्हणून सद्गुरूंना व्यक्ती म्हणून जेव्हा पाहाल तर तो मूर्खपणा असतो. आणि तीच परमेश्वरी शक्ती म्हणून जर पाहायला लागलात तर ती आपल्यासाठी ज्ञानातून सूट होण्यासाठी उत्तम सोय आहे. म्हणून सद्गुरूंची भक्ती पण कशी? ती स्वरूपच आहे, त्या स्वरूपाशी आपण संबंध ठेवायचा आहे. आपण सद्गुरूंचे आहोत ह्या भावामध्ये ते राहायचं आहे. ती सद्गुरू भक्ती एक सांगितली जाते. आणि दुसरी भक्ती म्हणजे आपलं सगळं जीवन परमेश्वराचं आहे हा भाव सतत आपल्याकडे असला पाहिजे. त्याचं चिंतन असलं पाहिजे. थोडा वेळ केलं नाही, साधना पाहिजेच. मी नेहमी सांगतो की दिव्यबोध आणि दिव्य साधना ग्रंथामध्ये महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे. आपल्याकडचा देहभाव जर दूर करण्यासाठी करायचा असेल तर सद्गुरूंनी दिलेली दिव्यबोध आणि दिव्य साधनेचा अभ्यास साधकाने केल्याशिवाय त्याचा देहभाव जाणार नाही. आता हे जर इतकं स्पष्ट लिहिलेलं आहे तरी आपल्याला ते कळत नाही. आपलं दिव्यबोध दिव्य साधना कशाला करायची आहे? दिव्यबोध दिव्य साधना म्हणजे तरी काय? आपण चैतन्य स्वरूप आहोत हा बोध, आणि त्या बोधातून जीवन जगणं म्हणजे साधना. या दोन गोष्टी आपल्याला मिळाल्या तरी तिथे होतं, पण ते करणं खूप कठीण आहे. बोलायला सोपं. जरासं आपल्याला कोणी जर उलट सुलट बोललं की आपण देव बी बाजूला ठेवतो, आधी त्याला खडसावून बोलूया आणि मग बघूया काय करायचं ते, असं होतं ना. आपण म्हणत नाही आपण देव आहोत, आपलं देवासारखं गपचूप बस, असं आपण लहान मुलांना देवासारखं तोंडावर बोट ठेवून चूप बस. आपल्याला नाही बसता येणार. कोणी जर तुम्हाला अपमान केला, कोणतरी तुम्हाला काही वेडवाकडं बोललं तर काय होतं? मन खळबळ व्हायला लागते. आणि जी मनामध्ये खळबळ होते तिथे देव वगैरे कोण उरत नाही, तो उरतो तो देहभाव असतो. म्हणून तिची जड ग्रंथीची ती निरगाठ म्हणतात महाराज. निरगाठातून असुर निर्माण होतो, जीवाचा असुर होतो. आणि तीच जर ज्ञानातून चिज्जड ग्रंथी तिथे प्रगट झाली तर तिला सूरगाठ म्हटलंय. सूरगाठ म्हणून तिथून सूर निर्माण होतो, म्हणजे देव निर्माण होतो. सूर आणि असुर अशा शब्दातून महाराजांनी ती कोटी केलेली आहे शब्दांची. आणि म्हणून चिज्जड ग्रंथी चुकलेलं काहीच नाहीये. त्याच्यातून उलट आपण बहिर्मन म्हणजे जाणीवपूर्वक जाणायला लागलो. त्याच्यातून आपण आनंद घेता आला, त्याच्यातून आपल्याला ज्ञान घेता आलं. सद्गुरू ज्ञान देतात ते ऐकता येतं, जाणीव. झोपेत कसं कळणार? तुम्ही झोपेत आणि सद्गुरू किती प्रवचनं तुम्ही चालू ठेवली त्याचा अर्थ कळणार नाही. जाणीवपूर्वक ऐकल्याशिवाय काही कळत नाही. म्हणून तर सद्गुरू नेहमी म्हणतो जीवाचा कान ठेवून मी काय सांगतो ते ऐका, असं महाराज नेहमी म्हणायचे. कोरी आपल्या मनाला कोरा कागद करा, मनात दुसरा कसलाही विचार ठेवणं. सद्गुरू काय सांगतात ते अगदी जीव ओतून ऐका, ते अंतर्मनात पोचतं. म्हणून अंतर्मनात हे ज्ञान प्रगट झालं पाहिजे. लक्षात घ्या, सगळं
गोंधळ कुठे आहे? अंतर्मनामध्ये आहे. अंतर्मनामध्ये हा जीवभाव आहे, देहभाव अंतर्मनामध्ये, अंतर्मनामध्ये अहंकार आहे. अंतर्मनामध्ये अहंकार पण आहे आणि अंतर्मनामध्ये ओंकार पण आहे. म्हणून तर अंतर्मन म्हणजे काय? आता एक वाक्य आहे महाराजांचं सुंदर, कर्तू अकर्तुम अन्यथा कर्तुम. म्हणजे काही करू शकतं, काही उलट पण करू शकतं आणि आणखी तिसरंच काहीतरी करू शकतं. काही अंतर्मनाचं सांगता येत नाही. तुम्ही कसं, तुम्हाला स्वप्न कशी पडतं ती बघा. कधी कधी अशी विचित्र स्वप्न पडतात आपण हा विचारच नव्हता केला, ते अंतर्मन करतं. कधी कधी एकदम सद्गुरू दिसतं, खुश होतं, अरे काय आपल्याला सद्गुरू दिसले, तेही अंतर्मन दाखवतं. आणि कधी कधी भांडण तंटे करतोय, मारामाऱ्या करतोय, हेही स्वप्न पडतं. हे तुमच्या हातात नसतं, ते अंतर्मनाकडनं सगळं होतं. म्हणून ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, म्हणजे काही करू शकतो. पण त्या अंतर्मनाला वळवायचं आहे आणि त्या अंतर्मनाला वळवण्यासाठी बहिर्मनाने मनापासून सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून तिथे चरणी जगन्नाथा चित्त ठेवी असं जे म्हणतात की चरण पकडा. चरण म्हणजे काय? हे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, हे सत्पद आहे. आणि जाणते ते चैतन्य स्वरूप आहे, हे चितपद आहे. जाणते म्हणजे आपण जाणतो ते आपण, ती जाणीव, तिने आपण स्वरूपाचे आहोत हे बोध ठेवला की सत आणि चित हे दोन चरण आपण पकडले. लक्षात घ्या, आहे कठीण. कसं आहे म्हणजे सद्गुरूंचे चरण पाप बघता येतं, सद्गुरूंना पाप बघता येतं, पण स्वरूपाला बघा म्हटलं तर नाही बघता येणार. मग स्वरूपाला बघायचं असेल तर काय करायचं असतं? सतत जे जे दिसतं ते ती ईश्वरी शक्ती पाहते किंवा देवच पाहतो. ह्या भावामध्ये प्रत्येक गोष्ट पाहता आली पाहिजे आपल्याला. देवच आहे, सर्व देवाच आहे, माझं तुझं कोणच नाही, नाती गोती कोणच नाही. सगळं जे आहे ते चैतन्य स्वरूपात. चैतन्य स्वरूपामध्ये नाती गोती काही उरत नाही. ती जर आपल्या मनामध्ये सतत राहत असेल तर देहभाव सरलेला नाही. तेव्हा अरे बापरे असं कसं करायचं, मुलीला माझी मुलगी म्हणायची नाही, कसं होईल असं म्हणणार ना. तुम्ही कितीही म्हटलं ते मुलगी किंवा मुलगा ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, तुम्ही चैतन्य स्वरूपाचं रूप आहात. आज प्रारब्धाने एकत्र आलात, पुढच्या जन्मात कुठे कोण असेल काय माहिती. हा जो बोध असेल तर तिथे आसक्ती उरत. मग हे काय करायचं? माझं माझं म्हणायचं नाही, म्हणायचं पण सर्वांचं भलं होते म्हणायचं. तिथे आसक्ती असता का म्हणा. आसक्ती बाजूला होण्यासाठीच हा सगळा परमार्थ आहे. आपल्या ठिकाणी ही जी आसक्ती आहे, माझं माझं मलाच हवं, हे सतत प्रत्येकाला वाटत असतं ना, तर ती आसक्ती असते आणि त्या आसक्तीमुळे आपला परमार्थ बिघडतो. आपल्याला जर जे वैराग्य ज्याला म्हणतात, जी परिस्थिती आहे तशीच्या तशी स्वीकारायची एक सहज भाव निर्माण झाला तर आपण सुखी होत नाही आणि दुःखी होत नाही, आपण समाधानी असतो. ते आहे ते ठीक आहे, ह्या अपेक्षित. पण ती अवस्था येण्यासाठी आपल्याला आपण कोण आहोत हे पक्क कळलं पाहिजे. ते जर कळत नसेल तर आपण देहभावाकडेच वळणार. कारण अंतर्मनात देहभाव म्हणून खरं म्हणजे देहभावाचा विसर अंतर्मनात झाल्याशिवाय परमार्थात प्रगती होणार नाही. किंबहुना अंतर्मनामध्ये देहभावाचा विसर पडण्यासाठीच सगळ्या साधना करायच्या असतात. सगळं जे देवाच्या जे संत महात्म्याने जी जी काही साधना आपल्याला सांगितलेली आहेत ती आपला देहभाव अंतर्मनातून बाजूला होण्यासाठी. बहिर्मनात तर तुम्ही स्वतःला सांगू शकता हा देह नाही, असं म्हटलं की देह जातो का? देह नाही, तरी सुद्धा तो असतो का? अंतर्मनात आहे सगळं तसं तसं. म्हणून अंतर्मनाचं शुद्धीकरण होणं आणि त्यासाठी साधना करणं. कारण साधनेमध्ये अंतर्मनाशी आपला संबंध असतो. जेव्हा बाह्य जगापासून आपण दूर होतो, जागे असतो, पण साधनेला जेव्हा तुम्ही डोळे बंद करून एकांतात जेव्हा बसता त्या बाह्य परिस्थितीचा तुमच्यावर कसलाही परिणाम होत नाही. कम्फर्टेबल असाल, चांगल्या काय जागी व्यवस्थित बसलेलं तर शांत असता. तिथे फक्त आपल्याला त्रास देतो आपला विचार, कारण तोही देहभावातून येत असतो. मग त्या विचाराकडे दुर्लक्ष करून एका कुठेही आहे ते देवाचंच आहे, देवाचा हा विचार जरी धरला तरी चालतं, की श्वासाकडे पाहून श्वासाकडेच फक्त लक्ष द्यायचं, बाकी कुठेच पाहायचं नाही. असं करायला लागलं की आपोआप आपले विचार कमी 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 होतात. जेव्हा विचार कमी कमी होतात तेव्हा तुम्ही सुखी सुखी व्हायला लागता. जिथे विचार कमी झाले म्हणजे अनिष्ट विचार आपल्याकडे जास्त असतात, देवाचे विचार कमी असतात. खरं सांगायचं देवाचा विचार सतत करा तर त्या विचारात पण सुख आहे.
पण जेव्हा आपल्याला माझं तुझं ह्या भावनेतून कोणी आपले एवढे पैसे घेतले, हे घेतले, ते घेतले ह्याचा विचार जर असेल माणसाकडे, तर तो कधी परमार्थ करू शकत नाही. म्हणून ज्याचा प्रपंच फाटका त्याला परमार्थ नव्हे नेटका. नेहमी लक्षात. कारण का फाटका म्हणजे ज्याला काहीतरी हवंय 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 असं जे वाटत असतं, आसक्ती आहे, त्याचा प्रपंच फाटका असतो. प्रपंचात जो समाधानी असतो तोच परमार्थ सिद्ध करू शकतो, कारण त्याला तिथे समाधानी वृत्तीने ते सगळं घेता येतं. आणि म्हणून परमेश्वराचं स्मरण अखंड पाहिजे. अखंड म्हणजे अनुसंधान व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी सद्गुरु प्रणीत जी साधना आपल्याला दिलेली आहे, ती साधना, तो दिव्यबोध दिलेला आहे, तो दिव्यबोध आपल्या प्रत्येकाला जमला पाहिजे. प्रत्येकाला, कोणी लहान असो मोठा असो कोणी असो, आपलं हे जीवन परमेश्वराचं आहे आणि त्यामुळे त्याच्याद्वारे सगळं जीवन चाललं. म्हणून आपलं कर्ते पण आपल्याला विसरता आलं पाहिजे. सगळं कर्म करायचं पण कोणामुळे केलं? परमेश्वरामुळे झालं. पाहतोय कोणामुळे पाहतोय? डोळे नसेल तर कसे पाहता आलं असतं? कान नसतं तर कसं ऐकता आलं असतं? ह्या सगळी ज्ञानेंद्रिय ज्याला म्हणतो ती आहेत म्हणून तुम्ही जाणू शकता ना. ते नसेल तर कसं? म्हणून परमेश्वरामुळे पाहतो, परमेश्वरामुळे ऐकतो, म्हणजे आपण कोण? पर ही जाणीव. आता जाणीव कोण? परमेश्वराची, परमेश्वराचं अंग आहे. इतकं आपण त्या तत्वाशी एकरूप झालं पाहिजे, त्याचं सतत चिंतनात असलं पाहिजे. आणि जेव्हा जितकं चिंतन आपल्याकडे असतं, आणि म्हणून चिंतन सतत असण्यासाठीच सत्संग हवा. तिथे सत्संग का हवा आपल्याला? की कुठेतरी आपण ह्या गोष्टी सतत ऐकतो, मग काही दिवस तरी आपल्या स्मरणात राहतं, अरे आपण कोण आहोत. मग वाईट परिस्थिती, चांगली परिस्थिती, तिथे परत देवाचं स्मरण, सद्गुरूंचं स्मरण, ह्या स्मरणातून जेव्हा राहायला लागतो तेव्हा आपला मीपणा कमी 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 होत असतो. नेहमी लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा हा मीपणा कमी कमी होत जातो तेव्हाच खऱ्या अर्थाने परमार्थ सिद्ध व्हायला लागतो. म्हणून चित्जड ग्रंथी वाईट नाही. परमेश्वर कृपेने आपल्याला आज हा मानवी देह मिळाला आहे, त्याच्यातून आपण आपला उद्धार केला पाहिजे. मग आपल्या ठिकाणी आपलं आपण म्हणून जे जाणीव आहोत, ही जाणीव परमेश्वराची आहे, ह्या भावामध्ये आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आणि त्यासाठी नामस्मरण करा सांगतो. म्हणून नामस्मरण करायचं. नाम कोणी कोणाचं घ्यायचं? ज्याला तुम्ही राम म्हणता तो अयोध्याचा राम नव्हे. राम राम अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्मा राम. राम तो कालचा सूत दशरथाचा, अनंत युगीचा आत्मा. कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात. विठ्ठल 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 करत होते, पण तरुण विठ्ठल कोण? विश्वी ठसावला तो विठ्ठल. पंढरपूरचा विठ्ठल फक्त स्मरणासाठी, समोर विठ्ठल मूर्ती नमस्कार करा, कशासाठी? ते अनंत स्वरूप आहे, त्या आठवणीसाठी. आणि सगळ्यात महत्वाचं आठवण कुठे पाहायचं? हे जाणणं जे चाललंय तो विठ्ठल आहे. जाणणारा जो आहे, पाहणारा, जाणणारा, चिंतन करणारा जो आहे तो राम आहे, तो विठ्ठल आहे, तो कृष्ण आहे. कोणतंही नाम घ्या, काही नामाचा काही फरक नाही, तुम्हाला आवडेल ते नाम घ्या, पण कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे. त्याला लक्षात घेऊन नाम घेतलं तर नामीच्या स्मरणात नाम घ्या, महाराज म्हणतात ते कळेल. नामीचं स्मरण असेल तर नामस्मरण बरोबर, नामीचं स्मरण नसेल तर नामस्मरण हा ओके, बरं आहे, पण खरं नाही, असं जे महाराज नेहमी म्हणायचे ना, तसं आहे. म्हणून तुम्ही जर विठ्ठल 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 म्हणता, पण विठ्ठल विठ्ठल म्हणताना हा पाहणारा विठ्ठल आहे आणि समोर जो दिसतो तोही पाहणारा विठ्ठल आहे, हे जर लक्षात, विठ्ठल विठ्ठल बरोबर, पण आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो आणि जरासा काय राग आला की तो विठ्ठल विठ्ठल बाजूला राहतो. काय अपमान केला आणि समोर आला तोंड फिरवतो, विठ्ठलाकडे बघत नाही त्या, कारण तो विठ्ठलच नसतो आपल्यासाठी. का असं होतं? कारण विठ्ठल म्हणजे हे जाणणारं तत्व आणि प्रत्येक देहातून ते कार्यरत आहे, हे आपल्या लक्षात राहत नाही. त्याला कारण म्हणजे देहभाव. म्हणून देहभाव गेला तर हे स्मरण राहतं. म्हणून अखंड स्मरण येण्यासाठी आपल्याला ह्या साधना प्रत्येक वेळेला साधनेत राहता आलं पाहिजे. साधना प्रत्येक कृती देवभावातून झाली पाहिजे. आपल्याला वाटतं ह्या देवभावातून कशी होणार? काय होतं, सवयच आपल्याला एवढी लागली देहभावातून पाहायची. हा देवभाव कसा धरायचा असा प्रश्न पडतो. देहभावाचं जर बाजूला करायचं असेल तर काय केलं पाहिजे? सतत चिंतनच केलं पाहिजे. हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे, सगळं जीवन परमेश्वराचं आहे. म्हणून आपण जी 4 वाक्य नेहमी सांगतो, आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. लक्षात घ्या, आहे म्हटलं की जे अनंत स्वरूप आहे तेच प्रत्येक रूपामध्ये आहे. ते आहे ते चैतन्य स्वरूप आहे, हा बोध असला पाहिजे. जाणते ते चैतन्य स्वरूप आहे, हे जाणणं जे चाललंय, विचार करणं चाललंय, बोलणं चाललंय, कोण करतं? ती जाणीव करते, ते चैतन्य स्वरूप करतंय. म्हणून जाणते ते चैतन्य. दिसतं ते शरीर दिसतं,
ते शरीर सुद्धा चैतन्य स्वरूप आहे, लक्षात घ्या. आणि सर्व सर्व जे जे काही असेल ते सर्व चैतन्य स्वरूप आहे. ह्या भावात जर आपण पाहायला शिकलो, शिकायला लागतं, आपोआप पाहता येत नाही आपल्याला. आपल्याला जी सवय आहे ती देहभावातूनच पाहायची. आणि तिथेच आपण सगळं चुकतं जीवन. म्हणजे अगदी हातचा एक धरायला विसरलो की सगळं गणित चुकतं म्हणतो ना आपण. तसं जीवनाचं गणित आपलं चुकीचं सुरू होतं. कारण आपण हातचा एक कोणाला धरला, मी देह आहे, देव आहे, हातचा हा एक विसरला आणि पकडलं कोणाला, मी देह आहे, हा भावाला पकडला आणि तिथे हातचा एक आपण विसरलो. आणि म्हणून हा जो बोध आहे, हा बोध आपल्याला सातत्याने घ्यावा लागतो आणि सतत त्या स्मरणातून जीवन जगायला लागतं, लक्षात घ्या. म्हणून सोपं आहे शब्दाच्या अपेक्षेत. हे सांगितलं सोपं वाटलं, पण करायला जाईल तेव्हा कळेल की किती कठीण आहे. आपल्याकडे देवभाव धरता 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 आपल्या मनामध्ये निर्णय अनिष्ट विचार येतील, नकारात्मक विचार येतील, सगळं ते कळतं आपल्याला. कळल्यानंतर तरी पण जर तुम्ही शांत राहिलं तर मिळवली, पण नाही शांत झाला की परत आपण घसरत जातो, म्हणून पटकन घसरतो. आणि म्हणून सगळं जीवन परमेश्वराचं आहे, परमेश्वराचं आहे, ह्या भावामध्ये आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून जे जे केले करशील करीतोसी म्हणेन मी केले. मी केलं कधी म्हणायचं नाही. घरात कोणी चहा मस्त झाली, कोणी केली, मनात येतं जिने केली, मी केली. जर दुसरी म्हणा मी केली तर राग येतो, अरे मी केले हा कसं करतो. सद्गुरू कार्य करताना सद्गुरूंच्या वेळेला काही लोक मस्त पुढे पुढे सांगतात आम्ही असं केला तसं केला, जो करणारा बिचारा मागेच असतो. आणि मग मागचा म्हणतो बघा ना काय माणसं आहेत ना, आम्ही काम करतो आणि हे स्वतः नाव करायला पुढे जातात. सद्गुरूंना सगळं माहिती असतं, वा वा करतात, पण त्यांना माहिती असतं सगळं. म्हणून मी जे जे केले करशील करीतोसी म्हणेन मी केले, स्मरण असो दिन रजनी प्रभू सत्तेनेच हे चाले. सगळं परमेश्वराच्या सत्तेने चाललंय हे लक्षात घ्या. तिथे माझं माझं म्हणायचं नाही. जे जे केले करशील करीतोसी म्हणेन मी केले, स्मरण असो दिन रजनी प्रभू सत्तेनेच हे चाले. सत्तेनेच तयाच्या उगवे मार्तंड वायू वातसे, जलवर्षे भूदेही धान्य फळे वृक्ष स्मरत जायचे. सगळीकडे बघ, सूर्य उगवतो कोणाच्या सत्तेने, त्या स्वरूपाच्या सत्तेने उगवतो. वारा वाहतो कोणाच्या सत्तेने, पाणी पाऊस पडतो कोणाच्या सत्तेने. मग हे फळं झाडं फळ येतात, आंबे येतात कोणाच्या सत्तेने, बरोबर मे महिन्यात येतात, चांगले खरोखर पिकवले तर. ही त्या परमेश्वर अगोदर पिकवतो परमेश्वर सत्ता, नाही माणसाचे डोकं चालतं आणि मग तो खराब निघतो आंबा लवकर, कळलं. म्हणून ही सत्ता चालू आहे हे बघितलं तर तू आरामात पाहू शकतो, सर्व सत्तेने चाललंय. म्हणून खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे. खाताना पिताना कपडे घालताना सतत स्मरणात राहायचं. कोणामुळे चाललंय, परमेश्वरामुळे चाललंय. आंघोळ करताना कोणामुळे आंघोळ करतोस, परमेश्वरामुळे आंघोळ करतोस. हातच उचलला नसता आंघोळ कशी केली असतीस. म्हणून इतकं स्मरण असलं पाहिजे. खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे, सुटलास गड्या रे भरजिता बी पेरिता न कधी. भाजलेलं बी परत उगवत नाही. बी उगवायचं असेल तर ते भाजता कामा नये ना. आपण भाजलं की त्याचं गेलं जीवन, तिथे जिवंतपणा त्या बीचा गेला. तसं जेव्हा आपण परमेश्वरामुळे चाललेला आहे तर कर्माचा परिणाम तुम्हाला मिळत नाही. कारण कर्माचं फळ कर्मात असा एक सिद्धांत आहे. पण कोणत्या कर्माचा, देहभावातून केलेल्या कर्माचं फळ कर्मात आहे. देहभावात तुम्हाला चांगली वाईट कर्माची फळ मिळतात. पण जेव्हा एकदा देवभावात गेलात की तुम्ही कर्म म्हणजे कर्माचा जो सिद्धांत आहे, कर्माचं फळ कर्मात, त्याच्या पलीकडे जातात. तिथे पलीकडे जाण्याची शक्ती ह्या देवभावामध्ये. म्हणून सुटलास गळ्या रे भरजित बे पेरिता न कधी, रज्जूचे स्मरण असे सर्पाचा भास काय भिवविल. जर आपल्याला माहिती आहे ते दौरा पडलाय काळोखात तर तुम्हाला सर्प म्हणून बघणार नाही, नसेल तर एकदम भीती वाटते. काळोखात बैला रे साप आला की काय, गावच्या ठिकाणी आपलं असं वाटतं ना. पण एकदा तुम्ही दोरखंड टाकला, माहिती आपणच टाकलाय काय नाही, पण तरी पण लाईट लावून बघा, भरोसा नाही. असं असतं, कळलं ना. सावध राहिलं पाहिजे. म्हणून सर्पाचा भास काय भिवल नित्य हरीसी स्मरता, माया काय करील फोल जंजाळ. म्हणून नेहमी हरीचं स्मरण म्हणजे चैतन्य स्वरूपामुळे जीवन चाललंय हे स्मरण आपल्याला असलं पाहिजे. आपलं जीवन हे परमेश्वराचं आहे.
परमेश्वर कळत नसेल, बघावं असं वाटत तर सद्गुरूचं रूप बघा, पण ते परमेश्वरच आहे. तर ह्या भावात पहा. आणि तिथे जेव्हा पाहता त्यावेळेला खरं हे ज्ञान देह भाव दूर करण्यासाठी हे करायचंय. ह्याच्यापलीकडे दुसरं काहीच करायचं नाही. उपास केला तर देहभाव जाणार नाही. तपास काही करा, हे चिंतन केलं, सद्गुरूंचं ज्ञान आत्मसात केलं तरच तो कमी होणार. आणि तीच खरी भक्ती आहे. तिथेच खरा परमार्थ आहे. तोच शुद्ध परमार्थ आहे. बाकीचे प्रदर्शन आहे सगळं. दर्शन घ्या, प्रदर्शनाच्या भागे पडू नका. कोणी मान दिला पाहिजे, कोणी अपमान केला असं आवडत नाही. पदाची आसक्तीचं मोठा कोणतं पद पाहिजे वाटतं ना लोकांना. सगळ्यांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे, याची काही गरज नाही. कारण तुम्ही दिसतच नाही. खरे कोण कोणाला दिसतच नाही. कारण दिसतो तो देह दिसतो समोरचा, कळलं. आणि म्हणून हे स्मरण सतत जेव्हा असेल तेव्हा खऱ्या अर्थाने जीवनातला आनंद अनुभवतो. खरा आनंद, खरं समाधान. आणि हे समाधान सर्वांना मिळो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.